मुंबईतील जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांना पीक ई रिक्षाचं वाटप करण्यात आलं। दहिसर ट्रान्सपोर्ट हबसाठी IIT मुंबईला 55 लाखांचं काम मिळालेलं आहे। दहिसर प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पासाठी IIT मुंबईची नियुक्ती करण्यात आली। या कामासाठी कोणतीही स्वतंत्र निविदा न देण्याचा प्रस्तावही काढण्यात आला आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये महिलेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात आला। कर्ज वसुलीच्या नावाखाली महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे। पीडित मराठी महिलेनं मनसेकडे मदत मागितली। मुंबई महानगरपालिकेच्या सचिवांच्या दालनाबाहेर नावाची कागदी पाटी लावण्यात आलेली आहे। शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी स्पष्ट आणि अधिकृत माहिती दर्शवणारे नामफलक असणं अपेक्षित आहे, मात्र महानगरपालिकेमध्ये कागदावर नाव लिहिण्यात आलेलं आहे। भिवंडीवाडा रस्त्यावरील महापोली गावामध्ये नारचीर फार्म हाऊस येथील परफ्यूम साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे, मात्र कोणती जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये। नागपुरात जुन्या वादामधून घरासमोर उभे असलेली कार पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली। निखिल राजूरकर यांच्या मालकीची ही कार जाळण्यात आल्यानं सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झाले। आरोपी महिला आणि फिर्यादी हे नातेवाईक असून जुन्या देवाणघेवाणीच्या वादातून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। नोंदणीकृत 99,435 फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र मिळणार आहे। 10 जून 2026 पासून विभाग कार्यालयातून QR कोड युक्त ओळखपत्रांचं वितरण केलं जाणार आहे। एसटी महामंडळाला आज 78 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं मुंबईच्या परळ आणि मुंबई सेंट्रल एसटी आगारामध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात येतोय। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। इंधन दरवाढी विरोधामध्ये काँग्रेसनं विक्रोळीमध्ये आंदोलन केलं, रास्ता रोको केला। यावेळी सरकारचा जाहीर निषेधही करण्यात आला आहे। हिंदी पत्रकारितेच्या गौरवशाली 200 वर्षांच्या प्रवासानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघातर्फे हिंदी सन्मान सेवा समारंभ 2026चं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये देशभरातील ज्येष्ठ पत्रकार संपादकांचा सन्मान करण्यात आला।